नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत. तर नंदिनीने बाळ दत्तक घेण्याचा निर्णय घेतलेला असतो. मात्र मालिनी म्हणते नंदिनी लग्नाला 4-5 वर्ष होऊन गेली आणि तरीही बाळ झालं नाही, तर नंतर विचार करू दत्तक घेण्याचा. एवढ्या लवकर हा विचार करायची काही गरज नाही. मात्र नंदिनी ही काहीच न बोलता शांत बसते. तेव्हा जीवा हा तिथे येतो आणि म्हणतो, नंदिनी, आई जे बोलून गेली ते तू लगेच ते ॲक्सेप्ट केलंस. तू आईला तुझं मत का नाही मांडलं? मूल दत्तक का नको, का नाही विचारलं तू? तर इकडे काव्या पार्थला म्हणते, बाळ होणं हे कोणाला आवडू शकत नाही. मूल होणं हे खूप सुंदर गोष्ट आहे आणि मलाही हवंय पार्थ, पण वेळ चुकली. पार्थ तेव्हा हा काव्याला जवळ घेऊन तिला धीर देतो. तर रम्या हे सर्व बाहेरून ऐकत असते. तिला तर हे सर्व ऐकून खूप आनंद होतो. ती म्हणते, बाळ आई वडिलांना जवळ घेऊन येतं, बॉन्ड हा छान तयार होतो. पण यांचं बाळ तर वेगळंच आहे. यांना हे वेगळं करूनच शांत बसणार.